वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्यै विष्णवे प्रभो विष्णवे। विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभो विष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं तन्नमामि पुरुषोत्तमम्। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया। या श्री दत्त भक्ती या यूट्यूब चॅनलवरून आपण गुरुचरित्राचं चिंतन, गुरुचरित्राच्या कथा, गुरुचरित्राचा अभ्यास अशी व्हिडिओ मालिका करतो आहोत। आता आपण भस्म महात्म्यापर्यंत आलेलो आहोत। भस्म महात्म्याचा जो शेवटचा भाग आहे, अध्याय गुरुचरित्र अध्याय 29, त्याचा विचार आपण केला। परंतु कित्येक दत्तभक्तांनी अशी विनंती केली की अधिक महिना सुरू आहे, तेव्हा अधिक महिन्याचं महात्म्य आम्हाला तुम्ही सांगा। असे कित्येकांनी फोनवरून, व्हॉट्सअप मेसेजवरून मला विनंती केली। म्हणून हा अधिक महिन्याचा भाग मी आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवतो आहोत। अधिक मासाचं महात्म्य काय आहे, अधिक मास हा काय येतो आणि या मासामध्ये काय करावं आणि काय करू नये असा विचार आपण या भागामध्ये करायचा आहे। तर चांद्रमास आणि सौरमास अशी दोन कालगणनेची पद्धत आहे। आपलं पंचांग जे असतं ते पंचांग हे चांद्रमासावर अवलंबून आहे आणि इंग्रजी कॅलेंडर हे सौर मासावर अवलंबून आहे। चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्याकरता 354 दिवस लागतात। याला एक चंद्र वर्ष असं म्हणतात। आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्याकरता 365 दिवस लागतात, त्याला सौर वर्ष असं म्हणतात। आणि या दोन्हीमध्ये 11 दिवसाचा फरक आहे। हे ऋतुचक्र जे आहे, हे ऋतुचक्र स्थिर राहावं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडू नये याकरता आपल्या शास्त्रकारांनी 3 वर्षातून एकदा हा अधिक मास मानलेला आहे। 11×33 हा 33 दिवसांचा फरक भरून काढण्याकरता 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येतो। हा कशा करता शास्त्रकारांनी ठेवला? आपले जे जे ऋतू आहेत, या ऋतुमासानुसार आपले सणवार येतात। हे सणवार त्या त्या ऋतूमध्ये यायला पाहिजे, याकरता हे या शास्त्रकारांनी या अधिक मासाची निर्मिती केली। या अधिक मासाला मलमास असं म्हणतात। मल म्हणजे अपवित्र। हा महिना अपवित्र आहे। का अपवित्र आहे? कारण सूर्य दर महिन्याला एक संक्रांत करतो, म्हणजे दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो। सूर्य हा एक महिना एक राशी भोगतो, परंतु या महिन्यामध्ये सूर्य संक्रांत होत नाही, म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत जात नाही, तो स्थिर राहतो। आता सध्या वृषभ राशीला सूर्य आहे, म्हणून या अधिक महिन्यामध्ये संक्रांत होत नाही, म्हणजे वृषभ राशीतून मिथुन राशीत सूर्य जात नाही। सूर्य स्थिर असल्यामुळं या महिन्याला मलमास म्हणजेच अपवित्र महिना मानलेला आहे। हा अपवित्र असल्यामुळं कुठल्याही देवाने या महिन्याचा स्वीकार केला नाही। हा अतिशय दुःखी झालेला, चिंतातूर झालेला हा अधिक महिना रडत 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 विष्णूंच्याकडे गेला आणि विष्णूंची या अधिक महिन्याने प्रार्थना केली की कुठली देवता मला स्वीकारायला तयार नाही। या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मंगल कार्य करायचं नाही, शुभ कार्य करायचं नाही। मला मलमास असं म्हणतात, अपवित्र महिना असं म्हणतात, त्यामुळे मी अतिशय दुःखित आहे।
विष्णूंची खूप स्तुती या महिन्यानं केली आणि भगवान विष्णू संतुष्ट झाले आणि आपल्याला जे नाव मिळालेलं आहे पुरुषोत्तम, हे पुरुषोत्तम नाव या महिन्याला विष्णूने दिलं, म्हणून याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. आणि या मलमासानं, या अधिक महिन्यानं जी विष्णूंची स्तुती केली, त्या स्तुतीनं अतिशय संतुष्ट होऊन त्यांनी या महिन्याला एक वर दिला. त्यांनी सांगितलं की 12 महिन्यामध्ये लोक कित्येक प्रकारची व्रत वैकल्य करतात, जपजाप्य करतात, परमेश्वर प्राप्ती करता प्रयत्न करतात, परंतु या महिन्याला जास्त महत्व आहे. कारण हा विष्णूंना समर्पित असलेला महिना असल्यामुळं या महिन्यामध्ये जे काही आपण करू ते ताबडतोब फल देणार आहे. म्हणून जरी शुभ कार्य करायची नसतील, लग्न करू नये, मुंज करू नये, वास्तुशांती करू नये, देवता स्थापना करू नये, कुठल्याही प्रकारची शुभ कार्य करायला या महिन्यामध्ये चालत नाही. कारण सूर्य संक्रांत नसल्यामुळं या महिन्यामध्ये शुभ कार्य करायचे नाही. परंतु परमेश्वर प्राप्ती करता केली जाणारी जी व्रत वैकल्य आहेत, जपजाप्य आहे, होम हवन आहे, यज्ञ आहे, अन्नदानासारखी दान आहे, दीपदान आहे, वायनदान आहे, ही दानं जर केली तर भगवान विष्णू सहजासहजी संतुष्ट होतात. म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी परंपरा आहे की आपल्या जावयाला बोलवलं जातं आणि जावयाला वायन दान करायची पद्धत आहे. कित्येक लोक म्हणतात जावयाचं काय महत्व आहे अधिक महिन्यामध्ये. आपण जर विचार केला तर विवाहाच्या वेळेला वधू पिता काय म्हणतो की विष्णू स्वरूपिणे वराय, विष्णू स्वरूपी असणाऱ्या वराला माझी कन्या, लक्ष्मी रूप असणारी कन्या मी देतो. म्हणजे माझी कन्या लक्ष्मी आहे आणि हा वर जो आहे तो हा वर विष्णू आहे. म्हणून विष्णूना त्या कन्येला लक्ष्मी समजून त्यांच्याबरोबर त्यांचा विवाह केला जातो. म्हणून लक्ष्मी आणि विष्णू यांचं स्वरूप असणारी ही जोडी म्हणजे हे दाम्पत्य, आपली मुलगी आणि जावाई यांना घरी बोलावून त्यांची पूजा करावी, त्यांचा सत्कार करावा, त्यांना नमस्कार करावा. विष्णू स्वरूप मानून, लक्ष्मी स्वरूप मानून या दाम्पत्याला नमस्कार करावा, त्यांचा सत्कार करावा आणि 33 वस्तूंचं दान यांना द्यावं. याला वायनदान असं म्हणतात. हे वायनदान का करायचं तर वायनदानाचा संकल्पच असा आहे की सौभाग्य स्थिर राहावं, ऐश्वर्य स्थिर राहावं, पुत्रपौत्राधिक संपत्ती घरामध्ये नांदावी, याकरता विष्णूंना वायन द्यायचं. म्हणून विष्णू स्वरूपी असणाऱ्या वराला हे वायन द्यायचं. सच्छिद्र वायन द्यावं असं म्हटलेलं आहे. म्हणजे अनरशाला भोका असतात किंवा बत्ताशाला छिद्र असतात, म्हैसूर पाकाला छिद्र असतात. अशी छिद्र असणारी ज्या वस्तू आहेत या वस्तू 33च्या पटीत दान द्या. काही ठिकाणी बहीण भावाला दान देते, काही ठिकाणी मंदिरामध्ये ब्राह्मणाला वायन द्यायची पद्धत आहे. आणि हे वायन देत असताना दीपदान करायचं महत्व आहे. या दीपदानाला विष्णू अत्यंत संतुष्ट होतात. म्हणून या अधिक मासामध्ये दीपदान करा. जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. श्रीमद भागवत, रामायण, रामचरितमानस अशा ग्रंथांचं पठण करा. हे का सांगितलं? मनुष्याला परमेश्वराकडं नेण्याचा हा मार्ग आहे. जे भटकलेले आहेत, आपल्या रोजच्या संसारिक कामकाजामध्ये व्यग्र झालेले आहेत, थोडी सुद्धा सवड कुणालाही नाही आहे, परंतु या निमित्तानं का होईना थोडस पुण्यकर्म प्रत्येकाकडून व्हावं. अधिक मास आहे म्हणून लोक दत्त दर्शनाला जातात, देवांच्या दर्शनाला जातात, कुलदेवतेच्या दर्शनाला जातात. कित्येक ठिकाणी अन्नदान चालू आहे, आपण बघतो. अन्नदानाचं फार महत्व आहे. काही ठिकाणी शाळेमध्ये मुलांना वह्या पुस्तकांचं वाटप केलं जातं. ज्यांना वस्त्र नाही आहे त्यांना वस्त्रदान केलं जातं.
की जेणेकरून आपल्या हातून काहीतरी दान धर्म व्हावा. त्या निमित्तानं अधिक महिना आहे म्हणून माणूस करतो. आणि या महिन्याचं महात्म्य असं आहे की तुम्ही थोडं जरी केलं या महिन्यामध्ये तरी सुद्धा त्याचं उत्तम अशा प्रकारचं फळ या महाविष्णूंच्या कृपेनं आपल्याला प्राप्त होतं. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कित्येक प्रकारची कर्म आपण करत असतो आणि ही कर्म करत असताना आपण एवढे व्यग्र आहे की परमेश्वर प्राप्तीकडे आपलं लक्षच नाही. मानवी जीवन कशा करताय तर परमेश्वर प्राप्ती करून घ्यावी, आत्मसाक्षात्कार व्हावा, निदान तिकडं आपलं लक्ष तरी जावं, त्याची जाणीव तरी आपल्याला व्हावी. याकरता शास्त्रकारांनी या अधिक महिन्याचं महात्म्य दिलेलं आहे. या अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण उपासना करावी, व्रत वैकल्य करावे. काही ठिकाणी एक भुक्त राहावं असं सांगितलेलं आहे. एक भुक्त म्हणजे काय तर दुपारी फक्त जेवायचं, संध्याकाळी जेवायचं नाही, संध्याकाळी उपवास करायचा. शक्यतो दिवसभर उपवास करावा, परंतु अगदी शक्य नसेल तर निदान रात्री तरी उपवास करावा. शक्यतो मांसाहार वर्ज्य करावा या अधिक महिन्यामध्ये. मद्यपानासारखी जी कृत्य आहेत ही कृत्य करू नये, कारण हा महिना पुरुषोत्तम मास आहे. म्हणून या पुरुषोत्तम मासामध्ये आपल्या शरीराची आपण पवित्रता पाळावी आणि परमेश्वर चिंतन करावं. संपूर्ण वर्षभर आपल्याला होणार नाही, किंबहुना 3 वर्षे होणार नाही आपल्याला, परंतु 3 वर्षानंतर येणारा हा जो अधिक मास आहे या अधिक मासामध्ये जास्तीत जास्त आपण या 30 दिवसामध्ये आपल्याला जे शक्य आहे ते आपण करावं. अन्नदान करणं शक्य आहे, अन्नदान करा. गोदान करणं शक्य असेल तर गोदान करा, वायनदान करा, दीपदान करा. जास्तीत जास्त धार्मिक ग्रंथांचं वाचन करून मनाला सुचिरभूत ठेवण्याचा प्रयत्न करा. मनाला परमेश्वराकडं मन कसं आकृष्ट होईल, परमेश्वराकडं कसं जाईल, या संपूर्ण विषयाकडून त्या मनाला बाजूला करून थोडंसं परमेश्वर चरणी समर्पित करण्याचा विचार आपल्या मनामध्ये यावा. याच करता या अधिक मासाची निर्मिती आपल्या शास्त्रकारांनी केलेली आहे. आता हा जो अधिक महिना आहे हा अधिक ज्येष्ठ महिना आलेला आहे आणि हा 17 तारखेला सुरू झालेला आहे. मेच्या 15 जून पर्यंत हा अधिक महिना असणार आहे. त्यामुळे अजून 15 दिवस आपल्या हातात आहेत. त्या 15 दिवसामध्ये जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असेल तेवढं दानधर्म आपल्या हातून व्हावा याकरता आपण प्रयत्न करावा. म्हणजेच पुरुषोत्तम रूपी विष्णू आपल्यावर निश्चित कृपा करतील. या युट्यूब चॅनेलमध्ये हे दत्त भक्ती नावाचं माझं चॅनेल आहे. या चॅनेलवर मी गुरुचरित्राचं चिंतन, गुरुचरित्राच्या कथा, गुरुचरित्राचा अभ्यास याचा विचार करतोच आहे. आपल्या सर्वांच्या पर्यंत जास्तीत जास्त गुरुचरित्र कसं पोहोचेल याकरता मी प्रयत्न करतोच आहे. परंतु कित्येक दत्तभक्तांनी मला अशी प्रार्थना केली, अशी विनंती केली प्रत्यक्ष फोनवर किंवा माझ्या या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर की अधिक महिन्याच्या या पवित्र महिन्यामध्ये, पुरुषोत्तम महिन्यामध्ये भागवतातील अवधूत यदू संवाद जो आहे, म्हणजे भगवान दत्तात्रेयांनी यदूला केलेला जो उपदेश आहे, दत्तात्रेय यदूला सांगतात की मी 24 गुरु केले. मग 24 गुरु दत्तात्रेयांनी का केले? 24 गुरूंची खरोखर आवश्यकता आहे का? एकच गुरु असतात? मनुष्याने किती गुरु करावेत आणि हे गुरु कशा करता करायचे याचा विचार आपण थोडासा या अधिक महिन्यामध्ये करायचा आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला गुरुचरित्राचं चिंतन आपल्याला करायचंच आहे. परंतु या अधिक महिन्यामध्ये भागवताचं थोडंसं चिंतन व्हावं, भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी याकरता अवधूत यदू संवाद जो आहे तो जो भगवान श्रीकृष्णाने उद्धवांना सांगितला भागवताच्या 11 स्कंदामध्ये, भगवान गोपालकृष्ण उद्धवांना सांगतात की अवधूताने जसे 24 गुरु केले तसे 24 गुरु तुम्ही करा, त्यांच्याकडून जास्तीत जास्त ज्ञान घ्या, असं उद्धवांना श्रीकृष्ण उपदेश करतात. तेव्हा उद्धवांनी त्याला विचारलं की अवधूत यदूंचा संवाद काय झाला, तो संवाद तुम्ही मला सांगा. म्हणून भगवान श्रीकृष्ण 11 स्कंदामध्ये यदू राजांना अवधूतांनी जे सांगितलं ते मी तुला सांगतो असं म्हणून अवधूत गीता
दत्तात्रयांचे 24 गुरु सांगितले. या 24 गुरूंचा विचार आपण या YouTube चॅनेलवरून करूया. दत्तात्रयांनी कसे कसे गुरु केले, प्रत्येक गुरुकडून काय काय गुण घेतले, काय काय गुण सोडले. आपल्यातली दोष निवृत्ती व्हायला पाहिजे आणि त्याशिवाय गुण आपल्याकडे यायला पाहिजेत. तर हे गुण काय यायला पाहिजे, दोष का निवृत्त व्हायला पाहिजेत, याचा विचार थोडासा आपण या पुढच्या चित्रमालेमध्ये करूया. या ठिकाणी मी थांबतो. जेवढं जास्तीत जास्त मला या अधिक महात्म्याबद्दल सांगता येईल तेवढा सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या अधिक महिन्यामध्ये अजून 15 दिवस शिल्लक आहेत. आज पौर्णिमा आहे, अजून अमावास्येपर्यंत आपल्या हातात 15 दिवस आहेत. या 15 दिवसामध्ये जास्तीत जास्त आपण भगवान विष्णूंची उपासना करावी, उपासनेमध्ये राहावं. शरीर जास्तीत जास्त शुद्ध कसं ठेवता येईल याकरता प्रयत्न करावा. म्हणजे या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची आपल्यावर निश्चित कृपा होईल, तशी मी दत्तचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.